बघा आज आपण बघणार आहोत चौरस किती आहे. ठीक आहे, एकूण चौरस किती आहे बघा. सर्वात प्रथम आपण काय करू, चौरस मोजण्यासाठी आपण चौरसाला नंबर देऊन देऊ आपण. ठीक आहे, वरच्या उभ्या रांगेमध्ये नंबर दिले 1 2 3 4 5 आणि आडव्या रांगेमध्ये दिले आपण 1 2 3 4 5 6. ठीक आहे, त्यानंतर आपण काय करू, यांच्या येणाऱ्या संख्ये म्हणजे उभ्या आणि आडव्याशी संख्येचा गुणाकार करून घेऊ आपण. ठीक आहे, याच्याशी किती येणार, 5 गुणिला 6 प्लस. ठीक आहे, त्यानंतर 5 गुणिला 4, 5 गुणिला 4, त्यानंतर प्लस, त्यानंतर 4 गुणिला 3, 4 गुणिला 3. ठीक आहे, 4 गुणिला 3, त्यानंतर 3 गुणिला 2 प्लस 3 गुणिला 2. ठीक आहे, 3 गुणिला 2, त्यानंतर 3 गुणिला 2. ठीक आहे, त्यानंतर बघा राहिले किती आहे, राहिले 2. यापैकी मोठी संख्या आपल्याला घ्यावी लागेल. ठीक आहे, उरलेल्यापैकी मोठी संख्या घ्यावी लागेल, प्लस 2. ठीक आहे, आता बघा 5 × 30. ठीक आहे, प्लस इथे 5 20, 20 प्लस 4 × 12, 12, 12 प्लस 3 दुणे 6. ठीक आहे, 3 दुणे 6, त्यानंतर प्लस 2. ठीक आहे, इथे आता 30 प्लस 20 50, 50 आणि 12 किती 62, 62 आणि 6 62 आणि 6 68, 68 आणि 2 70. म्हणजे एकूण किती चौरस आहे, 70 चौरस आहेत. ठीक आहे, 70 चौरस आहेत. समजले तुम्हाला, 70 चौरस. एकूण किती चौरस आहे, 70 चौरस आहेत. ठीक आहे.